जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रेसिपी टीवाटी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला इंस्टाग्रामला ट्रेंडिंग सॉंग असणारे ऑडिओवरती असणारे व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे. आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. अभी मजा आएगा ना भिड़ो. सर्वात आपल्याला सिक्युरिटी पिन ओपन करून घ्यायचे. सो ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे. VPN आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे. कनेक्ट करून झाल्यानंतर जस्ट बॅक करून घ्यायचे. त्यानंतर कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचे. इथं आपल्याला हवा आहे तो फोटो सिलेक्ट करून फोटो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर खालती आपल्याला रेशोवरती क्लिक करून 9.6 करून ओके करून घ्यायचे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. इथे सुद्धा क्रॉप ऑप्शनमध्ये जाऊन 9.6 करून फोटो हवा आहे तसा ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचे. त्यानंतर फोटोला स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घ्यायचे. ॲडजस्ट करून झाल्यानंतर साईड क्लिक करून घ्यायचे. इथे आपल्याला ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेमध्ये बीटमार्क व्हिडिओ ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. जेवढं बीटमार्क व्हिडिओचं टायमिंग तेवढंच फोटोचं गिल ठेवायचं. एक्स्ट्रा पार्ट आपण क्लिक करून डिलीट करून घेऊया. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टला असेल तर इथे आपल्याला बीटमार्क व्हिडिओ क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओचा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून व्हिडिओ टू ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचे. इथे आपल्याला 15 दिवसापर्यंत झूम करून घ्यायचे. आता इथे आपल्याला जिथे आपली बीट चेंज होताना दिसेल तिथे याचे फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपण स्प्लिट करून घेऊया. टोटल आपल्या 32 बीट असणार आहेत. त्या 32 बीट आपल्याला स्प्लिट करून घ्यायचे. ओके, तर मित्रांनो आपलं स्प्लिट करून झाले. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टला आल्यानंतर बीटमध्ये व्हिडिओ क्लिक करून घ्यायचे. खालती रिप्लेचं ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचे. ते मी टेक्स्ट PNG दिलेले ते PNG ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर त्याला अशा प्रकारे मायनस करून खाली आपण ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर ह्याचा टाईम आपल्याला 0 सेकंडपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टला इथे आपल्याला इफेक्ट आणि ॲनिमेशन देण्यासाठी सो आपण आधीचा प्रोजेक्ट ओपन करून घेऊया. ओपन केल्यानंतर ह्याला सुद्धा आपण 15 दिवसापर्यंत झूम करून घ्यायचे. त्यानंतर 1 नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं. ॲनिमेशनमध्ये इथे आपल्याला कॉम्बोमध्ये पेंडुलम 1 ही ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती इथे आपल्याला कॉम्बोमध्ये पेंडुलम 2 हे ॲनिमेशन देऊन घ्यायचे. तर मित्रांनो इथे आपल्याला 0 सेकंडपासून इथे आपल्याला 7 सेकंडच्या आधीचा जो डॉट आहे तिथपर्यंत पेंडुलम 1 पेंडुलम 2 ही ॲनिमेशन रिप्लेस करत राहायचं आहे. त्या 7 सेकंडच्या खालचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचे. इथे आपल्याला इनमध्ये सोच ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून घ्यायचे. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये डायनॅमिक सेक 2 ही ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरला सुद्धा आपल्याला डायनॅमिक सेक 2 ही ॲनिमेशन देऊन घ्यायचे. इथे सुद्धा आपल्याला तेच ॲनिमेशन देऊन घ्यायचे. तर मित्रांनो इथे 9 सेकंडच्या आधीचा डॉट आहे त्या डॉटच्या आधीचा जो फोटो आहे तिथे पण आपल्याला डायनॅमिक सेक 2 ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर इथे आपल्याला 9 सेकंडच्या खालच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. इथे आपल्याला इनमध्ये अनफोल्ड ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये इथे आपल्याला रॉक हॉरिझॉन्टल ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं. इथे आपल्याला कॉम्बोमध्ये फेल लेफ्ट ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये इथे आपल्याला फेल राईट ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये स्लिप स्लाइड ही ॲनिमेशन देऊन 10 फुल करून ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं. इथे आपल्याला इनमध्ये ट्री ऑफ ऑप्स ही ॲनिमेशन 10 फुल करून ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं. इथे आपल्याला कॉम्बोमध्ये डिस्टॉर्ट राईट ही ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं. इथे आपल्याला स्ट्रेच आणि डिस्टॉर्ट ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या लेअरला इनमध्ये इथे आपल्याला सोर्स ही ॲनिमेशन 5 सेकंडवरती ठेवून ओके करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून घ्यायचे. इथे आपल्याला ॲनिमेशनमध्ये इनमध्ये अनफोल्ड ही ॲनिमेशन 5 सेकंडवरती ठेवून ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून घ्यायचे. इथे आपल्याला रेक्टँगल आउट ही ॲनिमेशन 10 फुल करून ओके करून घ्यायचे. ओके, तर मित्रांनो आपले ॲनिमेशन देऊन झालेले आहेत. इथे आपले DP तयार करून घ्यायचे. 1 नंबर लेअरच्या इफेक्टवरती क्लिक करायचं. हा इफेक्ट आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये न्यू ऑप्शनमध्ये फ्लॅशिंग शार्ट या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून स्पीड फुल करून ओके करून घ्यायचं. ह्याचा टाईम आपल्याला 0 सेकंडपासून इथे आपल्याला 7 सेकंडचा जो आधीची स्पीड ऑप्शन आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर साईड क्लिक करून त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं. हा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये प्रो ऑप्शनमध्ये ग्लोईंग WC या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून घ्यायचे. कलर आपल्याला 90 वरती ठेवून इंटेन्सिटी 80 वरती ठेवून हॉरिझॉन्टल 33 वरती ठेवून घ्यायचं. ह्याचा टाईम आपल्याला 12 सेकंडपासून इथे आपल्याला 14 सेकंडच्या आधीची स्प्लिट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करत हा इफेक्ट सुद्धा आपल्या बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फ्रॅगमेंट क्लोन या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून इंटेन्सिटी 90 वरती ठेवून घ्यायचे. ह्याचा टाईम 15 सेकंड 15 इथे आपल्याला 17 सेकंडपर्यंत ॲडजस्ट करून. त्यानंतर त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करत हा इफेक्ट आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये न्यू ऑप्शनमध्ये कार्ड ओव्हर या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून स्पीड 33 वरती ठेवून ओके करून घ्यायचे. ह्याचा टाईम आपल्याला 17 सेकंडपासून इथे आपल्याला 19 सेकंडच्या आधीची स्प्लिट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. स्प्लिट आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचे. इथे आपल्याला लाईट इफेक्ट म्हणजे रेड लाईट हा इफेक्ट भेटेल. त्यावरती क्लिक करून अप्लाय टू ऑल करून ओके करून घ्यायचे. म्हणजे सगळे स्प्लिट आयकॉनला अप्लाय होत जाईल. ओके, तर मित्रांनो आपला व्हिडिओ एडिट करून झालेला आहे. सेव्ह करण्यासाठी एक छोटा ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्टिंग करून घ्यायचे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.